महाजन आणि पाटील या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवा. मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या सुरेश धस यांच्याकडे मागण्या. मुंडे धस भेटीनंतरही मस्साजोगवासियांचा धसांवरती विश्वास. भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या आमदारकीला आव्हान. धार्मिक मुद्द्यावरती मत मागितल्याचा आरोप. पवार गटाच्या महबूब शेख यांच्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाची धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस. नाशिकच्या काठे गल्लीमधील वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्याचं काम सुरू. महानगरपालिकेकडून कारवाई. परिसरात मोठा बंदोबस्त. कृषी मंत्री कोकाटेंच्या अडचणी वाढल्या. निकालाची प्रत आल्यावरती विधिमंडळ कोकाटेंवरती कारवाई करणार. विधिमंडळ सूत्रांची एबीपी माझाला माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावर. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या तिढ्यासंदर्भात तिन्ही नेते शहांसोबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती. एसटी महामंडळाच्या बस चालकाला कर्नाटकमध्ये झालेल्या मारहाणीच्या विरोधात कोल्हापूरमध्ये निदर्शनं. कर्नाटकच्या गाड्याही महाराष्ट्रात येतात असा ठाकरे गटाचा गर्भित इशारा. काँग्रेसनं निरीक्षक पदावरून डावलल्यानंतर रवींद्र धंगेकर यांचं स्टेटस चर्चेमध्ये. एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर ठेवलंय गळ्यामध्ये भगवा घातलेल्या फोटोचं स्टेटस. जालना जिल्ह्यातल्या बदनापूरमध्ये 10वीच्या पेपरफुटीनंतर तिघांना अटक. सीएससी केंद्र संचालक आणि एका शिक्षकाचा समावेश. एकनाथ शिंदेंच्या धमकी प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर. छळ करणाऱ्या मित्र मंगेश वायाळला धडा शिकवण्यासाठी अभय शिंगणेनं केला मंगेशच्या फोनवरून ईमेल. 4 महिन्यात भारतातून चीनमध्ये 15 वाघांची तस्करी. पूर्वेकडच्या राज्यातील 3 आरोपींच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर. 5 वर्षात 160 वाघांचा मृत्यू झाल्या प्रकरणामध्ये हायकोर्टानं दिले वन विभागाला आदेश. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने. ऑस्ट्रेलिया दुखापतीमुळे तर इंग्लंड बॅड पॅचमुळे हैराण. कमिन्स, स्टार्क, हेझलवूड हे नसल्यानं कांगारूंच्या गोलंदाजीकडे सगळ्यांचं लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.